6 डिसेंबर 1956 दिल्लीतील 26 अलीपूर रोड आणि एक अशी सकाळ ज्याने संपूर्ण देशाला स्तब्ध करून टाकला. भारतातील कोट्यावधी लोकांसाठी आशेचा किरण असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अचानक आपल्यात राहिले नव्हते. पण प्रश्न आजही जिवंत आहे. तो मृत्यू नैसर्गिक होता का, की काहीतरी वेगळं घडलं होतं त्या रात्री? आज आपण भावना नाही तर इतिहास आणि सरकारी तपासाच्या आधारे सत्य जाणून घेणार आहोत. 5 डिसेंबर 1956 संध्याकाळची वेळ. बाबासाहेब नेहमीप्रमाणे कामात गुंतले होते. त्यांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या महान ग्रंथाची प्रस्तावना पूर्ण केली होती. रात्री त्यांनी बुद्धवंदना ऐकली. सगळं काही नेहमीसारखंच होतं. कोणालाही कल्पना नव्हती की ही त्यांची शेवटची रात्र ठरणार आहे. 6 डिसेंबरची पहाट. सकाळी माईसाहेब डॉक्टर सविता आंबेडकर त्यांना उठवण्यासाठी गेल्या. पण काहीच प्रतिसाद नव्हता. तो आवाज जो देशाला जागवत होता आज कायमचा शांत झाला होता. एक युग संपलं होतं. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. दिल्लीत हजारो नवे लाखो लोक जमा झाले. सगळीकडे दुःख, अश्रू आणि अविश्वास. पण या दुःखाच्या लाटेत एक वेगळाच प्रश्न डोकं वर काढत होता. संशयाची सुरुवात. काही लोकांनी दावा केला हा नैसर्गिक मृत्यू नाही. बाबासाहेबांचे जवळचे सहकारी नानकचंद रत्तू यांनीही काही शंका व्यक्त केल्या. त्यावेळी देशाचे गृहमंत्री गोविंद वल्लभ पंत यांच्याकडे तपासाची मागणी करण्यात आली. आणि हळूहळू आरोपांचा बाण वळला माईसाहेबांकडे. सरकारी तपास. गंभीर प्रकरण झालं. त्यामुळे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी तपासाचे आदेश दिले. पोलीस चौकशी, डॉक्टरांचे रिपोर्ट, औषधोपचारांची नोंद, सर्व काही बारकाईने तपासलं गेलं. सत्य काय सांगतं? तपासात काय समोर आलं? बाबासाहेब दीर्घ काळापासून गंभीर मधुमेह आणि रक्तदाबाने त्रस्त होते. त्यांची प्रकृती खूपच खालावली होती. तपासाचा निष्कर्ष स्पष्ट होता. त्यांचा मृत्यू झोपेत हृदयविकाराच्या झटक्याने झाला. ना कोणताही विषप्रयोग, ना कोणताही कट. सर्व आरोप खोटे ठरले. पण तरीही माईसाहेबांना अनेक वर्ष समाजाच्या संशयाला सामोरं जावं लागलं. ज्या स्त्रीने बाबासाहेबांसाठी स्वतःचं आयुष्य समर्पित केलं तिलाच दोष दिला गेला. खरं तर बाबासाहेबांनी स्वतः मान्य केलं होतं. माईसाहेब नसत्या तर ते इतकं काम पूर्ण करू शकले नसते. मित्रांनो, कधीकधी अफवा इतक्या ताकदवान असतात की त्या सत्यालाही झाकून टाकतात. पण इतिहास काय सांगतो? बाबासाहेबांचा मृत्यू नैसर्गिक होता. कोणताही घातपात सिद्ध झाला नाही. आणि माईसाहेब पूर्णपणे निर्दोष होत्या. आज गरज आहे सत्य समजून घेण्याची आणि ज्यांनी त्याग केला त्यांना न्याय देण्याची. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम.